नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याचे भाव वाढले आहे. कुठे वाढले, किती चालू आहे, सध्याची स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये, सोलापूर, नाशिक, त्याच मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांची एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट सुद्धा बघणार आहोत आणि लाईव्ह कांदा बाजारभाव संदर्भातील अपडेट आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी आणि नंतर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करू शकता. भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांची एक महत्त्वाची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन. कांद्याच्या भाववाढी संदर्भात काय म्हटलं बघा स्क्रीनवर. जसं की तुम्ही या ठिकाणी बघतच आहात, भारत दिघोळे यावर्षी सुवर्ण संधी आहे. कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही. यावर्षी सुवर्ण संधी आहे. कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही. सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यास पुरवू या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी यांचं मत प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे. शेतकऱ्यांनो, त्यानंतर कांदा भाव संदर्भातील काय परिस्थिती बघू शकता. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी 2700 रुपयापर्यंतचे बाजारभाव. त्यानंतर बेंगलोर या ठिकाणी दिलेला महाराष्ट्राच्या कांद्याला 3600, 3800, 3200, 3400, 2800, 3000 आणि गोल्टा कांदा 2400 ते 2600 रुपयापर्यंत पासून बाजारभाव. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 3000 ते 3200 रुपयापर्यंतचे मार्केट आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती तुम्ही बघू शकता. आज या ठिकाणी बघितलं 3300 ते 3500 रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे. शेतकऱ्यांनो, कांद्याच्या भावात आणि आवकेत मोठा बदल आहे. 2600, 2300, 3200, 3000, 2700, 2900, त्यानंतर 3300, 3200, 3500 रुपयापर्यंतचे मार्केट आहे आणि बेंगलोर या ठिकाणी 3800, 3600 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. भावात वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसात आणखीन भाव वाढ होईल असं या ठिकाणी भारत दिघोळे यांचं या ठिकाणी मत आहे, प्रतिक्रिया आहे. यावर्षी सुवर्ण संधी आहे. कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही. सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यास पुरवू असं या ठिकाणी भारत दिघोळे यांनी मांडलेलं आहे. आता नाशिक जिल्हा, त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जे काही खासदार होते ते सर्व म्हणजे कांदा पट्ट्यातील खासदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या तरी पाडले आहे. आणि इकडं मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात पेटलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण या संदर्भात सुद्धा बरेचसे खासदार त्या ठिकाणी सुद्धा पाडण्यात आलेले आहे. आणि असंच नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा प्रश्नासंदर्भात या ठिकाणी खासदार पाडले आहे. आता त्यांना सुद्धा कामं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आता ते सुद्धा या ठिकाणी कामाला लागतील. कारण की जे पहिले खासदार होते भाजपचे ते कांदा प्रश्नी कोणताहीच निर्णय घेत नव्हते, परंतु शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे हे सांगायचे सोडून तिकडं उलट जास्त चांगलं आहे म्हणून सांगून देत होते आणि त्यामुळे या ठिकाणी ते पडण्याचे पराभव झालेले आहे. आणि ही होती महत्त्वाची अपडेट कांदा संदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचली. पुढे जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओची का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीनाथ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र. धन्यवाद.